नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आरोग्य विभाग गट ड चेही देखील निकाल लागायला सुरुवात झालेली आहे. ही तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आणि सर्वात अगोदर माहिती देतोय. तर बघा मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईटवरती जर आपण बघितलं, याच्यामध्ये गट ड आणि नियमित क्षेत्र कर्मचारी अशी गट ड मधली पदं होती मित्रांनो. तर ऑफिशियल वेबसाईटवरती आपण पाहू शकता. याच्यामध्ये मित्रांनो नियमित क्षेत्र कर्मचारी म्हणजेच रेग्युलर फील्ड वर्कर पाहू शकता. मलेरिया ऑफिस कोल्हापूर, जालना, जळगाव, त्यानंतर गडचिरोली, त्यानंतर धुळे, त्यानंतर मित्रांनो धाराशिव, चंद्रपूर, त्याच्यानंतर पाहू शकता बुलढाणा आदी. त्याच्यानंतर मित्रांनो गट ड चे देखील काही जिल्ह्यांचे निकाल लागलेले आहेत पहा. जसं की मित्रांनो सिलेक्शन लिस्ट फॉर गट ड जॉईंट डायरेक्टर हेल्थ सर्व्हिस MF&WBD. त्यानंतर सिलेक्शन लिस्ट गट ड डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस नाशिकचा रिझल्ट लागला आहे. त्यानंतर क्लास 4 या ठिकाणी गट ड मुंबई सर्कल ठाणे याचाही रिझल्ट लागलेला आहे. 3 रिझल्ट आतापर्यंत गट ड चे या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील. जसं की मित्रांनो या ठिकाणी तुमच्यासमोर एक रिझल्ट ओपन करून दाखवतो. MF&WBD पुणे यांचा पाहू शकता. गट ड चा हा रिझल्ट आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण पाहू शकता जॉईंट डायरेक्टर जे आहेत MF&WBD या ऑफिसनुसार रिझल्ट लागायला सुरुवात झालेली आहे. तर गट ड चे रिझल्ट कसे लागत आहेत पहा मित्रांनो. प्रत्येक कार्यालयानुसार लागत आहेत. जसं की मित्रांनो पुण्यामधलं हे कार्यालय आहे. या ठिकाणी जर तुम्ही अप्लाय केला असेल पाहू शकता इथं क्लास 4 म्हणजेच गट ड याचा रिझल्ट लागलेला आहे पुण्याचा एका कार्यालयाचा, ज्याच्यामध्ये पाहू शकता तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे, तुमचे नाव या ठिकाणी आहेत आणि तुमची कॅटेगरी आहेत पाहू शकता. 127 वरती मित्रांनो SC कॅटेगरीमधून या ठिकाणी सिलेक्शन आहे, दिव्यांग कॅटेगरी. त्यानंतर मित्रांनो हे दिव्यांगचं झाल्यानंतर ओपनमधून पाहू शकता गट ड मध्ये हे जे पुण्याचं कार्यालय आहे त्या ठिकाणी मित्रांनो ओपन कॅटेगरीमधून 173. त्याच्यानंतर मित्रांनो पाहू शकता ओपनमध्ये 157 पर्यंत देखील सिलेक्शन आहे. त्याच्यानंतर पाहू शकता गट ड मध्ये पुण्याच्या या कार्यालयामध्ये मित्रांनो ओपन WR म्हणजे वुमन रिझर्वेशनमध्ये 168 पासून ते 153 वरती देखील मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर पहा ओपन एक्स सर्व्हिसमॅनमधून मित्रांनो 168 ते 149 पर्यंत सिलेक्शन आहे. त्याच्यानंतर मित्रांनो ओपनमध्ये अजून SP कॅटेगरी या ठिकाणी पाहू शकता 133 वरती मित्रांनो स्पोर्ट कॅटेगरीमध्ये 133 पर्यंत देखील सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर पहा ओपनमधून मित्रांनो PA प्रोजेक्ट अफेक्टेड 141 पर्यंत सिलेक्शन झालेलं आहे. ओपनमधून मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता PT 98 पर्यंत देखील मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. ओपन अगेन्स्ट ग्रॅज्युएट जे अंशकालीन उमेदवार आहेत पदवीधर अंशकालीन त्यांचं. त्यानंतर SC कॅटेगरीमधून पाहू शकता जनरलमधून मित्रांनो 147 पर्यंत सिलेक्शन आहे. त्यानंतर ST कॅटेगरी जनरलमधून मित्रांनो 135 पर्यंत सिलेक्शन आहे. STमध्ये वुमेन रिझर्वेशनसाठी 136 पर्यंत सिलेक्शन आहे मित्रांनो. त्यानंतर ST कॅटेगरी PT अगेन्स्ट ग्रॅज्युएट उमेदवार जे आहेत अंशकालीन उमेदवार त्यांचं 133 पर्यंत सिलेक्शन आहे. असं प्रत्येक कॅटेगरीमधून आहे. NTBचं देखील पाहू शकता मित्रांनो 135 वरती देखील सिलेक्शन झालेलं आहे. NTBमध्ये या कार्यालयामधून मित्रांनो जॉईंट डायरेक्टर हेल्थ सर्व्हिस MF&WBD पुणेचं आहे हे. असं प्रत्येक जिल्ह्याचे रिझल्ट लागायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आता जसे रिझल्ट लागतील मित्रांनो गट ड चे तसे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सर्व PDF फाईल पाहायला भेटतील. हे पहिले 3 रिझल्ट लागलेले आहेत मित्रांनो. या ठिकाणी पाहू शकता ऑफिशियल वेबसाईटवरती पुण्याचा आहे, त्यानंतर नाशिकचा आहे, त्यानंतर मुंबई सर्कल ठाणेचा आहे. नाशिकचं देखील तुम्हाला ओपन करून दाखवतो मित्रांनो कुठल्या कार्यालयाचा आहे गट ड चा. या ठिकाणी पाहू शकता गट ड चा आहे नाशिक सर्कलचा डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिस नाशिकचा डायरेक्टली हा रिझल्ट आहे मित्रांनो. नाशिकमध्ये देखील पाहू शकता ही सिलेक्टेड विद्यार्थ्यांची लिस्ट आहे. ह्या सर्व लिस्ट तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतो आहे मित्रांनो. कॉमन मेरिट लिस्ट देखील खाली तुम्हाला पाहायला भेटेल. तर महत्त्वाचं आपल्यासाठी म्हणजे मित्रांनो रिझल्ट लागायला या ठिकाणी गट ड ची देखील सुरुवात झालेली आहे. हळूहळू सर्व रिझल्ट मित्रांनो एक आज किंवा उद्यापर्यंत या ठिकाणी लागू शकतात. जे रेग्युलर फील्ड वर्कर आहेत मित्रांनो मलेरिया ऑफिस त्यांचे देखील रिझल्ट भरपूर सारे सर्व जिल्ह्यांचे जवळपास रिझल्ट या ठिकाणी लागलेले आहेत. गट ड चे फक्त 3 ते 4 जिल्ह्यांचे रिझल्ट लागलेले आहेत मित्रांनो. बाकी सर्व रिझल्ट लागले की तुमच्यापर्यंत नक्की माहिती दिली जाईल. पुण्यामध्ये पाहू शकता मित्रांनो हे सिलेक्शन आहे. NTCमध्ये देखील पहा 147 पर्यंत सिलेक्शन आहे. त्यानंतर NTC WR 142 म्हणजेच वुमन रिझर्वेशन. त्यानंतर NTD जनरलमधून 149 मित्रांनो. त्यानंतर OBC जनरलमध्ये 151 पर्यंत आहे. OBC WR वुमेन रिझर्वेशन 130 पर्यंत आहे. त्यानंतर OBC एक्स सर्व्हिसमॅन 126 पर्यंत सिलेक्शन आहे. त्याच्यानंतर खाली पहा OBC PT SBC जनरल 141 पर्यंत आहे.
त्यानंतर EWS 154 पर्यंत आहे. असे भरपूर सारे या ठिकाणी प्रत्येक कॅटेगरी वाईज इथं सिलेक्शन दिलेलं आहे. त्यानंतर कॉमन मेरिट लिस्ट आहे, म्हणजे सर्वांची नावं याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो. सिलेक्ट झाल्यानंतरची या ठिकाणी सर्वांची नावं आहे, त्याच्यामध्ये ही कॉमन मेरिट लिस्ट आहे मित्रांनो. याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांची नावं असतात. तर वरती सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत. ही गट ड चा पहिला रिझल्ट पुणे जिल्ह्याचा मित्रांनो आहे, MF अँड WBD कार्यालय मित्रांनो. इथं जर तुम्ही अप्लाय केला असेल या कार्यालयामध्ये तर तुमचा रिझल्ट लागलेला आहे. त्याच्यानंतर बाकी मग मित्रांनो या ठिकाणी मुंबई ठाणे सर्कल आहे, त्याच्यानंतर नाशिक आणि पुणे हे 3 रिझल्ट आतापर्यंत दिसत आहेत मित्रांनो गट डचे. बाकी रिझल्ट इथं जसे अपडेट होतील मित्रांनो तशी तुम्हाला माहिती जी आहे व्हिडिओ बनवून नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिली जाईल. आणि तोपर्यंत हे सर्व PDF फाईल जी आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहेत मित्रांनो. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही कुठल्या कार्यालयाला अप्लाय केलेलं होतं, पुण्यामधून असेल किंवा इतर जिल्ह्यातून, तेही कमेंटमध्ये सांगा. रेग्युलर फील्ड वर्करमध्ये मित्रांनो मलेरिया ऑफिस आणि स्प्रेइंग वर्कर म्हणजे या ठिकाणी दिलेले आहे. नियमित क्षेत्र कर्मचारी 50% मधून आणि नियमित क्षेत्र कर्मचारी हंगामी फवारणी कर्मचारी 50% मधून म्हणजे स्प्रेइंग वर्करमधून. तर यांचे देखील रिझल्ट या ठिकाणी लागलेले आहेत. सिलेक्शन लिस्टमध्ये गट ड क चे देखील मित्रांनो काही या ठिकाणी लिस्ट जे आहेत त्या अजून लागलेले आहेत बऱ्याच ऑफिसच्या. या ठिकाणी मलेरिया ऑफिस आहे त्यांचे. तर आत्तापर्यंत मित्रांनो एवढे रिझल्ट अपडेट झालेले आहेत या वेळेपर्यंत. जसे मित्रांनो उद्या संध्याकाळपर्यंत किंवा आज दुपारपर्यंत या ठिकाणी रिझल्ट अपडेट होतील तशी तुम्हाला माहिती मित्रांनो व्हिडिओ बनवून दिली जाईल. हे रात्री रिझल्ट जे आहेत या ठिकाणी अपडेट झालेले आहेत. गट ड चे काही रिझल्ट या ठिकाणी लागलेले आहेत मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढीच महत्त्वाची माहिती. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथं अपडेट तुम्हाला सर्व भेटत राहतील. धन्यवाद मित्रांनो. सध्याच्या सरळ सेवा पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, आरोग्य विभाग टॉपिक निहाय तांत्रिक प्रश्न ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. TCS IBPS पॅटर्ननुसार हे तुम्हाला जिल्हा परिषद आरोग्य भरतीसाठी उपयोगी आहेत. आणि पोलीस भरती 2024साठी मित्रांनो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच देखील त्यांचं पुस्तक आलेलं आहे. यामध्ये 2023मध्ये झालेल्या सर्व पोलीस भरतीमधील प्रश्नपत्रिका आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो ग्रामसेवक पदासाठी ग्रामसेवक तांत्रिक डायरी IBPS पॅटर्ननुसार त्यांचं पुस्तक आहे. ग्रामसेवक 115 प्रश्नपत्रिका संच हे देखील TCS IBPS पॅटर्ननुसार पुस्तक आहे. त्यानंतर सामान्य ज्ञान या विषयासाठी मित्रांनो तुम्हाला TCS IBPS पॅटर्ननुसार पुस्तक हवं असेल तर वन लाईनर स्वरूपामध्ये सामान्य ज्ञान विषयाचं देखील त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. यामध्ये मित्रांनो 400+ प्रश्नपत्रिकांमधून GSच्या प्रश्नांचा समावेश त्यांनी केलेला आहे. त्याच्यानंतर मराठी माध्यमातून SSCचा अभ्यास तुम्ही करता SSC GDसाठी देखील त्यांचं पुस्तक आहे. SSC GD सामान्य ज्ञानसाठी देखील पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. वाहन चालक या पदासाठी स्पेशल तुम्हाला वाहन चालक या पदाविषयीची प्रश्न तांत्रिक प्रश्न पाहिजे असतील तर हे देखील त्यांचं पुस्तक आलेलं आहे. तर ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो प्रसिद्ध केलेले आहेत. सरळ सेवेच्या कुठल्याही भरतीसाठी तुम्हाला उपयुक्त आहेत. तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला मित्रांनो भेटून जातील.